ताप आला की आपण सर्रास मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि एखाद्या कंपनीचं पॅरासिटामॉलची गोळी घेतो आणि मोकळे होतो आणि त्यांना आपल्याला काहीसा आरामही पडल्याचं पाहायला मिळतं। मात्र या वारंवार तुम्ही पॅरासिटामॉल औषध घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याला नुकसान होण्याची शक्यता आहे, तुमच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। बघूया त्याविषयी सविस्तर। पॅरासिटामॉल घेताय, सावधान। एक चूक पडू शकते महागात। तुमच्या लिव्हरचं होऊ शकतं नुकसान। छोट्या छोट्या आजारांवर पॅरासिटामॉल हे औषध आपण सर्रासपणे घेत असतो। स्वस्त आणि केमिस्टच्या दुकानात सहज उपलब्ध होत असल्यानं पॅरासिटामॉल कोणीही घेतो। पण हीच सवय तुमच्या अंगलट येऊ शकते, कारण पॅरासिटामॉलमुळे जसा फायदा होतो तसं शरीराचं नुकसानही होऊ शकतो, असा दावा तज्ञांनी केलाय। पॅरासिटामॉल हे औषध रिकाम्या पोटी घेतल्यामुळे ऍसिडिटी, पोटामध्ये जास्त प्रमाणात ऍसिड निर्माण होणं आणि ज्या लोकांना आधीपासून ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्या पोटामध्ये रक्तस्राव होणं, पोटाला किंवा आतड्याला छिद्र पडणं, ज्याला परफोरेशन म्हणतो, अशा प्रकारचे त्रास हे पॅरासिटामॉल हे रिकाम्या पोटी जर घेतलं तर होऊ शकतो। पॅरासिटामॉल जास्त प्रमाणात घेतलं तर लिव्हरवर ताण येतो, लिव्हर मधील एन्झाइमची पातळी वाढते। लिव्हरचा आजार असणाऱ्यांचं, वजन कमी असणाऱ्यांचं लिव्हर कायमचं निकामी होण्याचा धोका असतो। किडनीवर ताण येऊ शकतो, तसंच ब्लड प्रेशर मध्येही अडथळा येऊ शकतो। पॅरासिटामॉलची 650 स्ट्रेनची गोळी आलेली आहे आता, आणि काही वेळा ताप गेला नाही तर लोक याच्या 2 गोळ्या एका वेळेला घेतात। हे अत्यंत घातक आहे। पॅरासिटामॉल ओव्हरडोस जर झाला तर पोट दुखणं, उलट्या होणं, मळमळणं, लिव्हर फेल्युअर होणं, लिव्हरला प्रॉब्लेम येणं, झटके येणं आणि काही वेळेला रुग्ण कोमामध्ये जाऊन त्याचा मृत्यू होणं, अशा प्रकारचा त्रास हा पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोसमुळे होऊ शकतो। तेव्हा साध्या साध्या आजारावर जर तुम्ही सतत पॅरासिटामॉलचा वापर करत असाल तर सावधान। पॅरासिटामॉलचा हाच डोस तुमच्या जीवावर बेतू शकतो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।